तुम्ही भरपूर वेळा मंडळी YouTube वरती मोठ्या मोठ्या महागड्या गाड्यांचे रिव्ह्यू बघितले असतील, पण कधी आपल्या सामान्य माणसाच्या गाड्याचे म्हणजे आपले बजाजची BS7 ऑटो रिक्षाचा रिव्ह्यू कधी प्रॉपर कोणी दिला नसेल. बजाजची BS7 ऑटो रिक्षा आहे 4 स्ट्रोक इंजिन. ही सुरुवात मी हेडलाइट पासून करणार आहे, त्यामुळे ह्या गाडीचा थोडासा लुक युनिक वाटतोय. पहिले इंजिन दाखवणार आहे, जे आहे बजाजचं BS7चं 4 स्ट्रोक इंजिन. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी या इंजिनचा आवाज खूप कमी येतोय. 2 किंवा 2.5 लिटर पेट्रोल बसतं फक्त जास्तीत जास्त. गाडी घेत असताना आपल्याला हुड वगैरे नॉर्मल कंपनी फिटेड भेटतो. पूर्ण डिस्प्ले 4 व्हीलरची सिस्टम दिली बघू शकता तुम्ही. आपल्याला रिक्षा घेताना आपल्याला एक स्टेपनी भेटते. नवीन रिक्षाला डोअर सिस्टम भारी दिली आहे म्हणजे, त्यामुळे एक वेगळा लुक येतो गाडीला बघू शकता. कंपनी फिटेड जो हुड असतो तो जवळजवळ 1-1.5 वर्ष चालतो मंडळी. प्राइस 2,47,000 रुपये गाडीची प्राइस आहे. जय शिवराय मंडळी, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका खतरनाक व्हिडिओमध्ये. तुम्ही भरपूर वेळा मंडळी YouTube वरती मोठ्या मोठ्या महागड्या गाड्यांचे रिव्ह्यू बघितले असतील, पण कधी आपल्या सामान्य माणसाच्या गाड्याचे म्हणजे आपले बजाजची BS7 ऑटो रिक्षाचा रिव्ह्यू कधी प्रॉपर कोणी दिला नसेल, तर मी आज तो देणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ सामान्य माणसासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे सपोर्ट करायला विसरू नका. तर सुरुवातीला मी सांगतोय, बजाजची BS7 ऑटो रिक्षा आहे 4 स्ट्रोक इंजिन. त्यामुळे तुम्हाला या ऑटो रिक्षाची पूर्णपणे मी माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी सुरुवात मी हेडलाइट पासून करणार आहे. जे जुन्या गाड्या होत्या आपले, त्याचे हेडलाइट इकडे यायची, आता इथे हेडलाइट दिले, त्यामुळे गाडीचा लुक एकदम खतरनाक वाटतोय. सुरुवातीला जुन्या गाड्यांचे तुम्ही बघितले असेल तर इकडे हेडलाइट दिलेत, त्यामुळे ह्या गाडीचा थोडासा लुक युनिक वाटतोय हेडलाइट इथे दिल्यामुळे. आणि उजेड पण खूप भारी आहे. रात्रीची गाडी चालवायला काही अडचण येत नाही म्हणजे, पूर्णपणे सुंदर उजेड आहे. आणि दुसरी गोष्ट, पहिलं तर तुम्हाला आता मी पहिले इंजिन दाखवणार आहे, जे आहे बजाजचं BS7चं 4 स्ट्रोक इंजिन. हे इकडे घे. बघू शकता बजाजचं BS7चं 4 स्ट्रोक इंजिन. ठीक आहे, दाखव थोडं कव्हर घे. तर मंडळी BS7चं 4 स्ट्रोक इंजिन आहे. गव्हर्नमेंटच्या नियमानुसार प्रदूषण कमी करण्यासाठी या इंजिनचा आवाज खूप कमी येतोय. त्यामुळे तुम्ही जर जुन्या गाड्यांचा आवाज बघितला असाल तर भरपूर येतो. या गाड्यांचा आवाज एकदम सायलेंट आहे, गाडी समजत पण नाही की चालू आहे की बंद आहे. त्यामुळे BS7चं 4 स्ट्रोक इंजिन आहे. दाखव जरा थोडं झूम करून. ठीक आहे. तर आता आपण आतमध्ये बघणार आहे, बाहेर अजून काही नाही. या साईडला बघू शकता तुम्ही, इथे पेट्रोलचं दिलंय. त्याच्यामध्ये मिनिमम 2 किंवा 2.5 लिटर पेट्रोल बसतं फक्त जास्तीत जास्त. 2 किंवा 2.5 लिटर ते पेट्रोल फक्त आपलं जर CNG संपलं त्यासाठी आहे. म्हणजे गाडी जर कुठे तुमची बंद पडली, CNG संपला असेल तर त्यासाठी 2.5 किलो लिटरचा फक्त पेट्रोल दिलंय मंडळी. आणि या साईडला आपला CNGचा या साईडला आपलं CNGचं दिलंय, जे ओपन करून दाखवतो. इकडे पिन आहे, हे बघा. या साईडला CNG दिलंय. ठीक आहे, तर आपण लावून ठेवूया. तर आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आता आतमध्ये बघणार आहोत. जर गाडी तुम्ही घेत असाल, गाडी घेत असताना आपल्याला हुड वगैरे नॉर्मल कंपनी फिटेड भेटतो. आता मी गाडी घेतल्यावर हा नॉर्मली हुड मारून घेतलाय बाहेरून, त्यामुळे तुम्हाला कंपनी फिटेड हुड भेटतो. आणि तुम्ही जवळजवळ मला वाटतं 1-1.5 वर्ष गाडी आरामात चालू शकता. पूर्णपणे गाडी रेडी भेटते. काही जण वाटतं गाडी ओपन भेटते, काही नाही, गाडी रेडी भेटते. तर आता तुम्हाला मी सांगणार आहे, आतमध्ये आहे, ये इकडे आतमध्ये दाखव. तुम्हाला आता इंटिरियर दाखवणार आहे मंडळी मी. तर तुम्हाला आता मी इंटिरियर दाखवणार गाडीचा. पूर्ण डिस्प्ले 4 व्हीलरची सिस्टम दिली बघू शकता तुम्ही. दिसतोय का डिस्प्ले? इथे तुम्ही हे बटन पण दिले, तुम्ही सेट करू शकता किलोमीटर किती रनिंग होते गाडी डेली, किती इथून किलोमीटर जर मोजायचं असेल तर करू शकता. इथे गाडी न्यूट्रलचं दिलंय, CNG पेट्रोलचं दिलंय, इकडे बॅटरीचं दिलंय, इंजिनचं दिलंय, इंडिकेटर 2 आहेत. आणि हा नवीन एक छोटासा कप्पा दिलाय, हा एक नवीन आहे. आणि जुन्या गाड्यामध्ये खरी मेन गोष्ट म्हणजे हे सर्व लोखंडी असायचं, आता हे सर्व प्लॅस्टिक केलंय मंडळी. हे प्लॅस्टिक केलंय. आणि इथे एक दिसतोय का, इथे हा चार्जिंग पॉइंट दिलाय, इथे एक कप्पा दिलाय. आणि
आणि हे थोडं चेंज केले. पहिल्या गाड्यामध्ये इथं एक बॉक्स यायचा पैसे ठेवण्यासाठी असायचा, तो आता चेंज केला. इथे मोबाईल ठेवण्यासाठी एक नॉर्मली प्लेन आणि हे आहे, त्यामुळे हे मी बाहेरून बसून घेतलंय. ठीक आहे. आणि आणि काय राहिलं, ठीक आहे चालेल. आणि तर आता मेन गोष्ट मंडळी दिसतो ना मी, तर मंडळी मेन गोष्ट आता आपण बघणार आहोत, सीटच्या खाली जी बॅटरी आहे आणि स्टेपनी. आपल्याला रिक्षा घेताना आपल्याला एक स्टेपनी भेटते, तर बघू शकता ही बॅटरी आहे, ही स्टेपनी आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला याच्यासोबत गाडीचा जॅक भेटतो टायर चेंज करण्यासाठी, आणि पाने पण भेटतात. त्यामुळे सगळं पूर्ण रिक्षा रेडी भेटते. म्हणजे काही तुम्हाला कुठून बाहेरून घ्यायची गरज नाही. लोक सांगत असतात बाहेरून घ्यायची काही गरज नाही. पूर्ण पाण्याचा सेट भेटतो तुम्हाला आणि गाडीचा जॅक भेटतो, जेणेकरून तुम्ही गाडी कुठे तुमची पंक्चर झाली असेल तर तुम्ही चेंज करू शकता. तर आता राहिली गोष्ट मंडळी डोअर. तर म्हणजे आता राहिली गोष्ट डोअर पण भेटतात रिक्षाला. नवीन रिक्षाला डोअर सिस्टम भारी दिली आहे म्हणजे, त्यामुळे एक वेगळा लुक येतो गाडीला. बघू शकता असा लागतो डोअर, दोन्ही साईडला असतो. आता मी जास्त करून शेअरिंग भाडे मारत नाही, काय काय जण शेअरिंग भाडे मारतात म्हणून एक साईडचा काढून ठेवतात आणि एक साईडचा ठेवतात. त्यामुळे मला हे दोन डोअर खूप आवडले, कारण याच्यामुळे गाडीचा लुक जरासा युनिक येतो. त्यामुळे तुम्हाला कसं वाटलं म्हणजे कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला थोडासा एक गाडीचा लुक दाखवतो मी. कंपनी फिटेड मंडळी सीट कव्हर असतात, हे मी बाहेरून वेगळे रेडीमेड करून घेतलेत. कंपनी फिटेड सीट कव्हर पण असतात. तुम्हाला फक्त एक गोष्ट भेटत नाही गाडी घेताना, ते म्हणजे आहे मॅटिन. तुम्हाला भेटत नाही, मॅटिन तुम्हाला बाहेरून घ्यायला लागतात. दुसरी गोष्ट आता हे सर्व वूड वगैरे, हे सनसेट वगैरे हे सर्व मी बाहेरून लावून घेतले. जवळजवळ मला वाटतं ह्याचा भिवंडीमध्ये जर तुम्ही सनसेट घ्यायला गेलात तर 400 रुपये आहे, डोंबिवलीमध्ये 600 रुपयाला भेटतं. तर हे सर्व मी भिवंडीमध्येच काम केले. जवळजवळ वूड आणि सनसेट वगैरे सीट कव्हर सर्व मारायला जवळजवळ 7 किंवा 8 हजार रुपये खर्च येतो. तर मंडळी असा थोडक्यात मी रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न केलाय. बाकीचं राहिली गोष्ट वूड वगैरे ते कंपनी रिक्षा जेव्हा तुम्ही घेता तेव्हा पूर्णपणे कंपनीतर्फे तुम्हाला गाडीचा वूड भेटून जातो. तो जवळजवळ मला वाटतं 1-1.5 वर्ष चालू शकतो. पूर्णपणे गाडी रेडी भेटते, काही काम करायची गरज नाही. पण गाडी घेतल्यावरती थोडंसं वूड वगैरे मारून घेतला होता मी, कारण नंतर राहून जातो. पण तो सुरुवात कंपनी फिटेड जो वूड असतो तो जवळजवळ 1-1.5 वर्ष चालतो मंडळी. तर थोडक्यात रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न केलाय. सामान्य माणसाच्या जी गाडी आपली आहे त्या गाडीचा थोडक्यात रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न केलाय. आणि दुसरी गोष्ट राहिली गोष्ट मंडळी, प्राइस 2,47,000 रुपये गाडीची प्राइस आहे आणि 15,000 रुपये RTOचा DD आहे. त्यामुळे जीएसटी मुळे 2,47,000 प्राइस झाली. पहिली 2,65,000 रुपये प्राइस होती. तर तुम्ही जर रिक्षा घ्यायचा प्लॅन घेत असाल तर ही व्हिडिओ नक्की बघा. आणि हा माझा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मंडळी कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या कॉर्पोरेट रिक्षावाला भावाला सपोर्ट करायला विसरू नका, म्हणजे भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया. जय शिवराय.